नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. जो काही पीक विमा आहे आपला, पीक विमा बहुतेक शेतकऱ्यांना कोणाला 25% येतोय, कोणाला 75%, कोणाला उर्वरित. हे सगळ्या कन्फ्युजनमध्ये बहुतेक शेतकरी खाली कमेंट बॉक्समध्ये विचारतात की अमुक जिल्ह्याचा आला नाही, याचा आला नाही, त्याचा आला नाही. आणि मग आपण दररोज जे काही अपडेट देतो आहे त्याच्यामध्ये कुठेतरी शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक चुकीची भावना आपल्याविषयी होते. म्हणजे जसं की माहिती खोटी असते, पूर्ण माहिती नसते, किंवा फक्त व्ह्यूज वगैरे याच्यासाठी. तर तसं नाही आहे मित्रांनो. जे काही डेलीच्या डेली अपडेट येतात, ज्या पद्धतीने तुमच्या लोकांच्या मार्फत, कृषी सहाय्यकांच्या मार्फत, कृषी विभागाच्या माध्यमातून, सरकार मंत्री यांच्या माध्यमातून जी काही माहिती येते ती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. याच्यामध्ये कुठलाही आपणच शेतकरी आपल्या शेतकऱ्यांना कधी फसवणार नाही, एवढं एकच वाक्य लक्षात ठेवा आणि बाकी सगळं विसरा. कारण की आपणच जर आपल्या शेतकऱ्यांना फसवायला गेलं तर मग राहणार काय? बाकीचे तर सगळेच टपलेलेच आहेत आपल्यावर. असो, हा जो काही विषय आता याच्यामध्ये जे काही बहुतेक शेतकरी आहेत ते कोणी म्हणतो की आमच्याकडे 25% आला, कोणी म्हणतो आमच्याकडे 50%, कोणी म्हणतो 75%, कोणी म्हणतो कॅल्क्युलेशनच्या नुसारच आमचा पीक विमा आलेला नाही आहे, कोणी म्हणतो बाजूच्याला उडीदचा आला, आमच्याकडे कापसाचा आला. मग याच्यामध्ये नेमकं काय? आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही पीक विमा आहे, पीक विम्याचे काहीतरी नियम येतात. त्या नियमाच्या अधीन राहून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हा पीक विमा येत असतो. जसं की शेतकऱ्यांचं जसं की कुठला असतो, एक पोस्ट हार्वेस्टिंग असतं, एक अग्रिम असतो, काढणी पश्चात, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात, नैसर्गिक आपत्तीनुसार पीक विमा, ह्या सगळ्यांच्या आधारावर तिथे पीक विमा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केला जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बहुतेक शेतकरी आहेत ते बहुतेक शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे. आता काही 2-3 दिवसापासून जवळपास जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये कॅल्क्युलेशन दाखवत आहे. म्हणजे आता ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जो काही राहिलेला पीक विमा आहे तो पीक विमा ट्रान्सफर होईल. पण जे काही उर्वरित शेतकरी आहेत त्यांचे कॅल्क्युलेशन पेंडिंग आहेत, तर त्यांचे देखील अकाउंटमध्ये हा कॅल्क्युलेशन ज्यावेळेस सेटल होईल त्यावेळेस त्यांच्या अकाउंटमध्ये तो पीक विमा ट्रान्सफर करण्यात येईल. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही खूप काही कमेंट आपल्याला येत आहे की अहिल्यानगरचा आला नाही, नांदेडचा आला नाही, परभणी, छत्रपती संभाजीनगर किंवा हिंगोली असो, सोलापूर असो, तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या काही शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन सेटल झाले आहेत, काहींचे बाकी आहेत, तर काहींना खूप तुटपुंजी रक्कम येते. आता याच्यामध्ये काय जे काही सगळ्यांनी जर एकसारखे आता क्लेमच्या आधारावर जर पीक विमा आला असेल तर तो सगळ्यांना जी काही अमाऊंट असेल त्या अमाऊंटच्या आधारावर, जसं की आता समजा जर विचार केला तर जालन्याचा जवळपास 196 कोटी हा नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत पीक विमा हा मंजूर झाला होता. आता याच्यामध्ये 196 कोटी शेतकऱ्यांना पूर्ण पडता का, किंवा म्हणजे शेतकऱ्यांचं समाधान होऊ शकतं काय 196 कोटीमध्ये? तर नक्कीच नाही. आता ह्याच्यामध्ये जे काही शेतकरी त्या सर्व शेतकऱ्यांना समान पीक विमा हा वाटप होत असतो. पण याच्याही व्यतिरिक्त जर आता डिफरन्स कसा असतो, जर तुम्ही वैयक्तिक क्लेम केले असतील तर त्या वैयक्तिक क्लेमच्या आधारावर तुमचा जो काही पीक विमा आहे तो पीक विमा जास्त मिळत असतो. आता याच्यामध्ये जर कोणी क्लेम केले नसेल आणि फक्त नैसर्गिक आपत्तीच्या आधारावर किंवा पोस्ट हार्वेस्टिंग किंवा काढणी पश्चात जर असेल तर तो जो काही पीक विमा आहे, जी काही रक्कम आहे ती समप्रमाणामध्ये सर्व शेतकऱ्यांना वाटप होते. आणि जर वैयक्तिक क्लेम असतील तर मग ती जी काही तुमचा क्लेम केलेला आहे तुम्ही त्या क्लेमच्या आधारावर तुम्हाला तो पीक विमा हा जास्त मिळत असतो. आणि म्हणूनच आता जे काही अधिसूचना परभणी असो, जालना असो किंवा इतर काही जिल्हे असो त्यांच्या निघाल्या असेल आणि त्याच्यानुसार जर तुमचं वैयक्तिक नसेल तर जो काही समप्रमाणामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये तो तुमच्या हेक्टरीप्रमाणे तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला जातो. आता याच्यामध्ये शासन नाही किंवा पीक विमा कंपनी नाही, फक्त जे काही नियम आहेत ते नियमांच्या अधीन आहे. कुठेतरी आपल्याला नक्कीच बघायला मिळतं की जी काही पीक विमा कंपनी आहे ती पीक विमा कंपनी आखडता हात घेते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकायला, किंवा शासनाने देखील दिरंगाई केली. सो या सगळ्या गोष्टींमध्ये जर विचार केला तर पिसला जातो आहे तो फक्त आपला शेतकरी. असो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कदाचित आता तुमच्या लक्षात आलं असेल की कमी जास्त पीक विमा का येतो आहे. ओके, त्याला कारण हेच आहे मित्रांनो. आणि म्हणूनच घाबरू नका. जर तुमचं कॅल्क्युलेशन अजून अवेटेड दाखवत असेल तर तेही सेटल होईल आणि लवकर तुमच्या अकाउंटमध्ये पीक विमा ट्रान्सफर होईल. धन्यवाद.